UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नौदलाच्या स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडून दुर्घटना। अपघातात 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। बोटीतील नवीन इंजिनच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यानं अपघात। भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण। अपघाताचा अंगावर काटा आणणारा दुर्घटनेवेळचा व्हिडिओ TV9च्या हाती। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना रेस्क्यू करण्यात यश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। निवडणुका संपलेल्या नाही, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनंच अनेकदा बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केल्याचा शहांचा पलटवार। संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा। धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी। 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा। परभणी लाठीचार्ज प्रकरणात राज्य मागास आयोगाचे निर्देश। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट। फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची ही टीका। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता। अर्थ खातं, महिला बालकल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी न झाल्याचं स्पष्टीकरण। नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक। गेल्या 8 दिवसात भाव 50% कोसळले। कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।